गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कोणतीही कर दर वाढ नसलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन 2025-26 चे रुपये 2784.99 कोटी जमा व रुपये 2172.22 कोटी खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक आणि रक्कम रुपये 3186.49 कोटी खर्चाचे आणि रक्कम रुपये 3186.60 कोटी जमा रकमेचे व रक्कम रुपये 10.51 लक्ष शिल्लक रकमेच्या सन 2026-2027 चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेस सादर केलं। यावेळी महापौर हर्षाली चौधरी, उपमहापौर राहुल दामले, महापालिका सचिव किशोर शेळके, महापालिका मुख्य लेखा परीक्षक सुरेश बनसोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, परिवहन व्यवस्थापक डॉक्टर विजयकुमार द्वासे उपस्थित होते। या अंदाजपत्रकात सन 2026-2027 या वर्षात मालमत्ता करापोटी रुपये 600.01 कोटी उत्पन्न अपेक्षित असून शासनाकडून जीएसटी अनुदान व मुद्रांक शुल्कापोटी रक्कम रुपये 510.03 कोटी अनुदान अपेक्षित आहे। सन 2026-2027 या आर्थिक वर्षात पाणीपट्टी वसुलीपोटी रक्कम रुपये 101 कोटी उत्पन्न अपेक्षित असून शासकीय अनुदाने व अंशदाने अंतर्गत शिक्षण वेतन अनुदानासह रक्कम रुपये 115.06 कोटी अनुदान अपेक्षित आहे। विशेष अधिनियमाखाली वसुली रुपये 526.30 कोटी उत्पन्न अपेक्षित असून रुपये 28.85 कोटी संकीर्ण उत्पन्न अपेक्षित आहे। यामध्ये सन 2026-2027 वर्षाकरिता रुपये 829.25 कोटी अनुदान अपेक्षित आहे। सन 2026-2027 मध्ये रुपये 1654.08 कोटी रुपये महसुली खर्च अपेक्षित व रुपये 1524.20 कोटी भांडवली खर्च अपेक्षित आहे। महापालिका निधीतून कल्याण पूर्व भागातील युटाईप रस्ता व श्री मलंग रोड, चेतना शाळा ते नेवाळी नाका, मांडा टिटवाळा भागातील विविध रस्त्यांची कामं, ठाणगेवाडी येथील रस्ता अशी अनेक रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली आहेत। मोठा गाव रेल्वे फाटकाच्या ठिकाणी महापालिकेने रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित केलाय। डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणारा कोपर उड्डाणपूल वाहतुकीस अपुरा पडत असल्यानं सदर ठिकाणी नवीन 2 पदरी अतिरिक्त उड्डाणपूल बांधण्याचं प्रस्तावित आहे। महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजनेअंतर्गत सावित्रीबाई फुले कला मंदिराचे आधुनिकीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। याच योजनेच्या अंतर्गत कल्याण पश्चिम भागात आगरी कोळी, कुणबी, वारकरी सांस्कृतिक भवन, 12 येथील आरक्षित भूखंडावर डॉक्टर आनंदीबाई जोशी उद्यान, सुभाष मैदान येथील स्टेडियम ही कामे लवकरच सुरू करण्यात येत आहेत। महापालिकेच्या फंडातून आधारवाडी, लाल चौकी कल्याण पश्चिम, बैल बाजार कल्याण पश्चिम, मुरबाड रोड कल्याण पश्चिम, विठ्ठलवाडी कल्याण पूर्व, थारवाणी कॉम्प्लेक्स जवळ टिटवाळा पश्चिम, मोक्षधाम स्मशानभूमी डोंबिवली पूर्व, पाथर्ली डोंबिवली पूर्व, कोळेगाव डोंबिवली पूर्व येथे स्मशानभूमी पुनर्निर्माणाचे काम सुरू करण्यात आलंय। तर मूलभूत सुविधा अंतर्गत कॅसारिओ डोंबिवली पूर्व व माणेरे येथे स्मशानभूमीचं बांधकाम प्रस्तावित करण्यात आलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बजेट महासभासमोर पुढे सादर केलेला आहे। ते जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेले आहे। जनरल बजेट आपण जवळजवळ 3186 कोटीचा बजेट यावर्षी सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहे त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास, रस्ते, पूल इत्यादी ते बांधकाम करणे, उद्यान आणि तलावाचा विकास करणे, आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा, जल व मल निस्सरण या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे। एवढंच नाही तर जे महत्त्वाचे प्रश्न उदाहरण स्वरूपात कुत्र्यांचे प्रश्न आहेत त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे, निर्बीजीकरण केंद्र वाढवणे
आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वैकल्पिक स्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड ADMC करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी. सर, जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र संदर्भात कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.